नमस्कार मंडळी. ओम साईराम. 31 मेला आहे अधिक महिन्याची पौर्णिमा. या अधिक पौर्णिमेला आपल्याला तब्बल 3 वर्षांनी अशी सुवर्णसंधी मिळते, ज्यावेळी श्रद्धेने केलेले छोटे उपायसुद्धा धनलक्ष्मी कृपा मिळवून देते अशी मान्यता आहे. पण या दिवशी नेमके काय करावे, कोणते उपाय शुभ मानले गेले आहेत आणि कोणत्या चुका करणे आपण या दिवशी टाळलं पाहिजे, चला जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. अनेक लोक या दिवशी म्हणजेच अधिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला दिवा लावतात व चंद्राला अर्घ्य देतात आणि लक्ष्मीनारायणचे नामस्मरण करतात. कारण अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे या काळात केलेले पूजा, जप आणि दीपदान अधिक फलदायी मानले जाते. चला तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की धनलक्ष्मी कृपेसाठी अधिक पौर्णिमेला कोणते 5 उपाय करावेत आणि घरात सुख समृद्धी टिकण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. चला तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अधिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची व माता लक्ष्मीची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणून या दिवशी आवर्जून लक्ष्मीनारायण यांची पूजा करावी. तसेच अधिक मास हा पुरुषोत्तम मास असल्यामुळे या काळात केलेली लक्ष्मीनारायण पूजा ही विशेष फलदायी मानली गेली आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या पूजेमुळे घरात सुख समृद्धी, मानसिक शांतता आणि धन लाभासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, शक्यतो पिवळी किंवा पांढरी वस्त्रे परिधान करावी. देवघर स्वच्छ करून रांगोळी काढावी. देवघरात भगवान श्रीहरी विष्णू किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ते एका चौरंगावरती स्थापित करावे. तसेच गाईच्या तुपाचा दिवा लावावा. शक्य असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. अगरबत्ती, फुले अर्पण करावीत. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्याने विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावे. तसेच लक्ष्मी मातेला कमळ किंवा पांढरी फुले वाहावी. शांतपणाने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. शक्य असल्यास 108 वेळा मंत्र जाप करावा. यानंतर नैवेद्यामध्ये खीर, पंचामृत किंवा साखरेचा प्रसाद दाखवावा आणि त्यानंतर मग हा प्रसाद कुटुंबातील सदस्यांना वाटावा. धार्मिक मान्यतेनुसार या पूजेमुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. आपल्या घरात सुख समृद्धी वाढते. तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. भगवान श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यास मदत होत असते. यानंतर आपण संध्याकाळी तुळशीपुढे दीपदान करावे. पूजा करताना राग, वादविवाद व नकारात्मक बोलणे टाळावे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विशेष मंत्रजापसुद्धा करावा. या दिवशी घर पूर्ण स्वच्छ ठेवावे. देवघर स्वच्छ करून फुलं व्हावी. वादविवाद टाळावीत. अपशब्द बोलू नये. शक्य असल्यास या दिवशी आपण सत्यनारायण पूजा देखील करू शकता. तसेच या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान केल्याने अधिक पटीने पुण्य प्राप्त होत असते असे मानले जाते. चला तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढील एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओम साईराम.